राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि याच निवडणुकीमध्ये रायगडच्या खोपोलीमधील शिवसेनेच्या मानसी काळोखे या निवडून आल्या। मात्र निकालाच्या नंतर अवघ्या 5 दिवसांनी मानसी यांच्या पतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। आता या हत्येच्या मागे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हात आहे असा गंभीर आरोपही होतोय। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। राजकीय वाद आणि त्यातून झाली एका नगरसेविकेच्या पतीची हत्या। सकाळी 7ची वेळ। खोपोलीतील नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे मुलाला शाळेत सोडून घरी परतत होते। याच वेळी काळ्या रंगाच्या एका कारमधून काही हल्लेखोर आले आणि त्यांनी मंगेश काळोखेंवर जीवघेणा हल्ला केला। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मानसी काळोखे निवडून आल्या होत्या। मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि याच पराभवाचा राग मनात ठेवून मानसी यांच्या पतीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणात 10 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। 6 आरोपी नावानिशी आणि 4 अनोळखी असा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांची 8 पथक तयार करण्यात आलेले आहे जे की आरोपीचा शोध घेत आहे। सोबतच आपली फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम आज सकाळी घटनास्थळी दाखल झालेली होती। त्यांची सुपरविजनमध्ये जे सॅम्पल्स आहे फॉरेन्सिक सॅम्पल्स ते सीन ऑफ क्राईम वरून कलेक्ट करण्यात आलेले आहे। आपण लवकरच याच्यात आरोपींना अटक करून त्यांना पुढची प्रोसेस करू। सर मोटिव्ह काय? शिवसेनेचे नेते भरत गोगावलेंनीही या हत्येमागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा थेट आरोप केलाय। तर खासदार श्रीरंग बारणेंनीही खोपोली पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। अत्यंत दुःख होतंय कारण निवडणुकीचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्ये तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना कालोख्याच्या पत्नीला म्हणजे कालोख्याना ते निवडणुकीत हरवू शकले नाहीत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। या सगळ्या प्रकरणानंतर आज खोपोलीत कडकडीत बंद पाळण्यात आला। राष्ट्रवादीकडून आंदोलनही करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली। त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। राजकारणात आरोप प्रत्यारोप कुरघोड्या हे सगळं नेहमीचं झालंय। पण एका स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत पराभव जिव्हारी लागल्यानं त्याचा सूड घेण्यासाठी विजयी उमेदवाराच्या घरातील सदस्याचा काटा काढणं ही राक्षसी प्रवृत्ती आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, खोपोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।